तुम्हाला असं वाटेल की दरवेळेला तुम्हाला ते काउंटच केलं पाहिजे. पाऊस पडला का चांगला संकेत, पाऊस पडला का आपण निवडून येतो, किंवा सहानुभूतीची लाट कायमच राहते. यांनी कामं काही केले नाहीत, परत फक्त यांना सहानुभूती हे शब्द कळतो. बाप चोरला, पक्ष चोरला, चिन्ह चोरलं, मग ते म्हणतात जन्मदाता मी चोरला चोरला. काय झालंय? म्हणून सहानुभूतीवर राजकारण चालत नसतं. राजकारण करताना लोकांची सेवा करावी लागते. आपल्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणी शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते संजय शिरसाट जी आहेत. शिरसाट साहेब, काय सांगाल, सत्ता स्थापन कधी होणार हा प्रश्न अख्ख्या महाराष्ट्राला पडलेला आहे. दिल्लीची बैठक झाली, मुंबईत बैठक होणार होती, मात्र तत्पूर्वीच सीएम जे आहेत ते साताऱ्याला गेलेले आहेत, दरेगावाला. सत्ता स्थापनेचा तिढा हा जवळपास सुटलेला आहे. सत्ता लवकरच स्थापन होईल, परंतु हा जो काय सस्पेन्स तुम्ही निर्माण करतायत त्या सस्पेन्सला तसा काही अर्थ नाही. सीएम साहेबांनी स्वतः सांगितलंय की माझा कोणत्याही प्रकारचा स्पीड ब्रेकर नाही. तुम्हाला जो योग्य वाटेल त्यांचं नाव तुम्ही जाहीर करा, त्याला आमचा पाठिंबा असेल, आम्ही कोणीही त्याला विरोध करणार नाही. एवढी स्पष्ट भूमिका असताना मग सीएम साहेब दरेगावला गेले, मग तिथं काय काय करतील हे सगळं सस्पेन्स तयार करून महायुतीमध्ये काहीतरी बिघाडी होते की काय, असं चित्र जे काही इतरांच्या डोक्यात चाललंय तसं काही होणार नाही. महायुती मजबूतीने आपलं सरकार स्थापन करेल. पण का असा वेळ लागतो आहे आणि अचानकपणे इतका महत्वाचा पेच प्रसंग समोर आहे? महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद असो किंवा एकूणच मंत्रिमंडळाचा विस्तार असो, मग मुख्यमंत्री अचानक दरेगावला जातात आणि त्यावरूनच का बोललं जातं? म्हणजे काय नेमकी ही केमिस्ट्री आहे? मुख्यमंत्री 2.5 वर्ष सत्तेत होते, त्या टायमाला सुद्धा दरेगावला जायचे. मग काही लोक म्हणायचे हेलिकॉप्टरनी शेती करायला चाललेत, काही लोक म्हणायचे की तिथं 2 दिवस गेलेत त्यांच्यावर काहीतरी संकट येणार आहे. परंतु ते एकनाथ शिंदे आहेत. जेव्हा एखादा निर्णय घ्यायचा असतो किंवा एखादा गोष्टीच्या संदर्भामध्ये विचार करायचा असतो त्या टायमाला अत्यंत शांतपणे संयमानं, आपल्याला कुणाचं डिस्टर्ब नको. आता इथं असते तर आमच्यासारखे लोक गेले असते, साहेब माझं काय, तो आला असता माझं काय, पुन्हा राजकीय पत्रकार हे ते सर्वाच्या घराड्यात राहण्यापेक्षा शांतपणे जाऊन आपला निर्णय ते घेऊ शकतात. आता दरेगावला जायचं म्हणजे किती त्रासदायक आहे, म्हणून कोणी जाणार नाही. त्यांचे मोबाईल स्विच ऑफ आहेत आणि शांतपणे ते निर्णय घेतील आणि आल्यानंतर ते आम्हाला कळवतील. आम्ही त्यांच्या त्या निर्णयाप्रमाणे आमची भूमिका राहील. म्हणजे दरेगाववरनं आल्यावरनं काहीतरी चमत्कार घडेल आणि असं काही वाटतंय? चमत्कार वगैरे नाही घडणार. ते आदेश देतील आम्हाला की असं करायचं आणि त्याच्यावर नो आर्ग्युमेंट, एवढं त्याचा ठामपर्यंत सांगतात आणि त्याची अंमलबजावणी आम्ही करत असतो. ते ज्यावेळी सातारावरनं आले त्याच्यानंतर काही महत्वाच्या घडामोडी घडतात आणि त्या बहुधा पक्षाच्या एका चांगल्यापणासाठी असतात असं देखील म्हटलं जातं. असंच नेमकं काही होईल? ते पक्षासाठीच चांगलं काम करतील. म्हणून मी कालही बोललो, ते दिल्लीला जाणार नाहीत, ते महाराष्ट्रात राहतील, महाराष्ट्राच्या भल्याचे विचार करतील. एवढीच ठामपणे मी जे सांगतोय त्याच्या मागे काही अर्थ असेल. आणि शिंदे साहेब आहेत, त्यांचा निर्णय हा अत्यंत सावधपूर्वक घेतलेला निर्णय असतो. याचा अनुभव अख्ख्या महाराष्ट्राने देशाने घेतलेला आहे. म्हणून शिंदे साहेब आहेत, त्यांना निर्णय घेऊ द्या, आल्यानंतर आपल्याला निश्चित कळेल का काय झालंय. बरं, दुसरीकडे मुख्यमंत्री नेमकं कोण यावरनं जे काही पेच प्रसंग सुरू आहे किंवा जी काही चर्चा सुरू आहे, मग नेमकं मुख्यमंत्रीपदी कोण बसणार किंवा त्याहून पॅरलेल असं कुठलं नेमकं पद राहणार आहे का की ज्या ठिकाणी शिंदेचं पुनर्वसन होईल? आणि काय आता हे तिन्ही नेते जेव्हा दिल्लीला गेले, अमित शहाशी जेव्हा चर्चा झाली, त्यांनी स्पष्टपणे सांगितले ना, आता तुम्ही निर्णय घ्या. आता वरिष्ठांनी तो निर्णय घ्यायचा आहे. आता एकनाथ शिंदे साहेब निर्णय घेणार नाहीत, देवेंद्र फडणवीस निर्णय घेणार नाहीत किंवा अजितदादाही घेणार नाहीत. आता वरिष्ठांचा जो निर्णय असेल तो फक्त फॉलो करायचा आहे. म्हणून आता 1-2 दिवसाचे दादा अमावस्या आहे, तर 2 दिवस वाट पाहूया. सोमवारी कदाचित त्याचा निर्णय होईल आणि जोही निर्णय होईल, मग आता कसा होईल काय होईल याचं फक्त उत्सुकता तुम्हाला जशी तशी आम्हालाही. शपथविधी आझाद मैदानला होणार असल्याचं कळतंय. ज्या ठिकाणी अनेक ऐतिहासिक घडामोडी घडलेल्या अशा आझाद मैदानमध्ये भव्य मोठा शपथविधी होणार आहे. आझाद मैदान आता ठरल्याचं मला आपल्याच माध्यमातून कळतंय.
इतक्या मोठ्या प्रमाणात बहुमतात आलेले सरकार, हे जनतेने दिलेली त्यांना साथ, ती लोकांसाठी आहे आणि त्यांनी त्या आनंदात सहभागी व्हावं म्हणून कदाचित हा मोठा कार्यक्रम तिथे घेतला जाणार आहे. जवळपास निवडणुका झाल्या मात्र तरीही अनेक म्हणजे 22 जे उमेदवार आहेत त्यांना अजूनही ईव्हीएम वरती संशय आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी तक्रारी दिलेल्या आहेत. आतापर्यंतच्या जर आपण पाहिलं तर ईव्हीएम वरती संशय हा प्रामुख्याने काँग्रेस, राष्ट्रवादी आणि इतर पक्ष घेत होते. मात्र त्यामध्ये भाजपचे आमदार राम शिंदे यांची देखील तक्रार आहे, म्हणजे त्यांनी देखील ईव्हीएम वरती संशय व्यक्त केलाय. राम शिंदेने त्या ठिकाणची असलेली दादागिरी असेल, गुंडगिरी असेल, ती त्याने अनुभवलेली आहे. म्हणून हे मतदान होताना काय काय घडलं याचे ते साक्षीदार आहेत म्हणून त्यांनी फक्त तिथं एक ठिकाणी तक्रार नोंदवलेली आहे. बाकी ठिकाणी हे जे काही ईव्हीएम करतायत ना, हे सगळं पडणार होते, यांना माहिती कल्पना आहे. म्हणून आता काहीतरी आपण सुरू ठेवलं पाहिजे. पराभवाची कारणं सांगण्यापेक्षा ईव्हीएमच खराब होतं असं सांगायला जे केलं, निगेटिव्ह सेट करायला जो प्रयत्न चाललेला आहे, यांना आता जर तुम्ही पाहिलं तर यांना प्रतिसाद मिळत नाही. त्यांना म्हणा ना, एकदा काढा, मोर्चा काढा तर खरं, लोकांना कळू तर द्या. परंतु हे काही दिवस चालेल सत्ता स्थापनेपर्यंत, नंतर हे विषय संपलेला असेल. दुसरीकडे आपण पाहतोय की आज पुण्यात शरद पवार यांनी एक महत्वाचं विधान केलं होतं की ही निवडणूक झाली याआधी अशी की सत्तेचा गैरवापर, पैशांचा वापर असं कधी झालं नव्हतं असं ते म्हणतायत. आता हारलेत ना तर मग जिंकल्याचं अभिनंदन करा ना. का दरवेळेला तुमच्या अंगावर पाऊस पडल्याने निवडून येणार आहेत का काय तुम्ही? दरवेळेला तर काय असं थोडं चालतं. एखादी घटना घडते, तुम्हाला असं वाटेल की दरवेळेला तुम्हाला ते काउंटच केलं पाहिजे. पाऊस पडला का चांगला संकेत, पाऊस पडला का आपण निवडून येतो, किंवा सहानुभूतीची लाट कायमच राहते. यांनी कामं काही केले नाहीत, पण फक्त यांना सहानुभूती हे शब्द कळतो. बाप चोरला, पक्ष चोरला, चिन्ह चोरलं, मग ते म्हणतात जन्मदाता मी चोरला चोरला. काय झालंय? म्हणून सहानुभूतीवर राजकारण चालत नसतं. राजकारण करताना लोकांची सेवा करावी लागते. दुसरीकडे हा देखील प्रश्न आहे की काही जागांवरनं रसिकेत सुरू आहे. जसं की गृहमंत्रीपद जे उपमुख्यमंत्री दर्जाच्या मंत्र्यांकडे असतं, तसं तुम्ही देखील ती मागणी केलेली आहे. मात्र ते खाती सोडायला बीजेपी तयार नाही आणि त्या वाटाघाटींमुळेच कुठेतरी हा सत्ता विलंब होतोय का? असं काही झालेलं नाही. तुम्ही फक्त वाट पहा मुख्यमंत्री पदाच्या नावाची घोषणेची. बाकी सर्व सेट राईट होईल. कोणीही कोणाच्या विरोधात नाही किंवा खात्यासाठी अडून बसणार सुद्धा नाही. मुख्यमंत्री म्हणाले होते की आम्हाला जो नरेंद्र मोदी पंतप्रधान आणि शहा जो निर्णय घेतील तो मान्य आहे. तर दुसरीकडे संजय राऊत म्हणतायत की जे भाजपकडे लोटांगण घालत असतील त्यांना बाळासाहेबांचं किंवा हिंदू सम्राट बाळासाहेबांचं नाव किंवा शिवसेना नाव वापरण्याचा अधिकार नाही म्हणून. शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंना नमस्कार करणारे नरेंद्र मोदी आहेत, अमित शहा आहेत. हे कुणाला नमस्कार करतात? शरदचंद्र पवारांना. त्यांनी कधी बाळासाहेबांना त्यांचं कधी नाव घेतले या पूर्ण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये? कधी बाळासाहेबांबद्दल कधी एक दोन शब्द चांगले बोललेत? काँग्रेस बोलले? ज्यांच्याबरोबर तुम्ही मांडीला मांडी लावून बसताय त्यांनी शिवसेना प्रमुखाबद्दल कधी आदर दाखवलाय? तुम्ही शिवसेना त्यांच्या दावणीला बांधली होती. लाचार कुत्र्यासारखे त्या सिल्वर ओकमध्ये तुम्ही बसत होते. तिथं वागतानाचे फोटो सर्व मीडियाने पाहिलेले आहेत. दुसऱ्याला काय सांगता येते? लोक लाचारीची लिमिट ज्याला म्हणतात, हाईट. काश्मीरमध्ये जाणे, दिल्लीला जाऊन पाया पडणे, पोरगा एकीकडं, हे एकीकडं, महाशय एकीकडं. कुठे गेली ती? मफलर उडत फिरतात, दादागिरीची भाषा करतात. सत्ता आली तर आम्ही तुम्हाला बर्फाच्या लादीवर झोपू. आता तुम्हाला कुठं झोपायचं? आता काय करायचं? म्हणून लाचार हो, आता तोंड बंद ठेवा, नाही तर खरंच बर्फाच्या लादीवर झोपण्याचा दिवस त्यांच्यावर येतील. ज्या पद्धतीने संजय राऊत आपल्यावर बोलतात ते म्हणतात, मग आता तुम्ही काय सांगणार त्यांना? खरंच त्यांना आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे का? आत्मपरीक्षण नाही, त्यांना आत्महत्या करण्याची गरज आहे. आत्मपरीक्षण संजय राऊतांना अहो, ह्या सर्वांनाच आता सामूहिक आत्महत्या हा सार्वजनिक कार्यक्रम त्यांनी ठेवावा. आता राजकीय आत्महत्या झालेली आहे, आता सामूहिक आत्महत्या करा.
म्हणून कमीत कमी महाराष्ट्राचं पाप तरी धुतलं जाईल. ते म्हणतात की आम्ही लोकशाही वाचवण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार म्हणून. अरे तुमच्यामुळे ना लोकशाही जिवंत आहे ना ते लोकशाही मरणार आहे. तुम्ही गेले तर कमीत कमी लोकशाहीला आणखीन चांगले दिवस येतील म्हणून स्पष्टपणे सांगतो. कमीत कमी महाराष्ट्रामध्ये जाता जाता तुमचं नाव तरी होईल आत्महत्या केल्याचं. हे करा. निवडणूक आयोगावरती भाई जगताप म्हणालेले आहेत की ते पाळलेले कुत्रे आहेत म्हणून. कसं पाहता या विधानांकडे, निवडणूक आयोगाकडे भाई जगताप असं म्हणतायत? अरे मूर्ख झालेले, त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. हाच संजय राऊत म्हणतो निवडणूक आयोगाने 2000 कोटी रुपये लाच घेतली. सुप्रीम कोर्टच्या जजला म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायाधीशावर आरोप केलेत. आता हे त्या निवडणूक आयोगाला कुत्रं म्हणतं आणि त्याच निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेमध्ये लाचारसारखं तुम्ही तिथं उभे होते ना. म्हणून हे पागल झालेले लोक यांच्या नादी कुठं लावून आमचा वेळ खराब करता. धन्यवाद सर, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. अनुप रस्तोगीसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.